आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील मार्डी येथील ग्रामपंचायतीच्या व्यापारी गाळ्याबाबत शनिवारी दिनांक 11 जुलै रोजी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली। ग्रामपंचायतीच्या अतिक्रमित असल्याचं सांगितल्या जाणाऱ्या 3 दुकान गाळ्याचा ताबा ग्रामपंचायतीने घेतला। या कारवाईसाठी दहिवडी पोलीस ठाण्याचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या घटनेनंतर गावात मोठी चर्चा सुरू झाली असून कारवाईच्या कायदेशीर प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दरम्यान संबंधित मुलानी कुटुंबाने या कारवाईवर आक्षेप घेत गंभीर आरोप केलेत। त्यांचा दावा आहे की संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून अंतिम निर्णय होण्यापूर्वी गाळे खाली करण्याबाबत कोणतेही न्यायालयीन आदेश किंवा सक्षम प्रशासकीय नोटीस त्यांना देण्यात आली नव्हती। अशा परिस्थितीत जबरदस्तीने कारवाई करण्यात आल्याचा त्यांनी आरोप केलाय। मुलानी कुटुंबियांनी ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन तसेच एका स्थानिक राजकीय नेत्याच्या दबावामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप केलाय। 1965 पासून या जागेवर वास्तव्यास असून 2012 पासून संबंधित गाळ्यावर आपला ताबा असल्याचा दावा त्यांनी केलाय। तसेच न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही कारवाई करण्यात आल्याने न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। याच प्रकरणावर ग्रामपंचायतीने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे क्षुल्लक पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे। त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अधिकृत पत्रव्यवहारातून समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे मार्डी गावात विविध स्तरावर चर्चा सुरू असून कारवाईची कायदेशीर वैधता, न्यायालयीन प्रक्रिया आणि प्रशासकीय निर्णय याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। संबंधित प्रकरणाचा अंतिम निर्णय न्यायालयाकडून येणे अद्याप बाकी आहे। दरम्यान संबंधित कारवाईमुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। कारवाईनंतर गावभर विविध चर्चांना उधाण आले असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना एवढी घाई का करण्यात आली असा सवाल अनेक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। संबंधित प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी होत आहे। दुसरीकडे मुलानी कुटुंबाने आपण न्यायासाठी शासन दरबारी लढा सुरू ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय। ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, सातारा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया, नोटिसा, न्यायालयीन आदेश आणि कारवाईची वैधता तपासावी अशी मागणी त्यांनी केली आहे। संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे। मान चौफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।